प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला तर मग पाहूया पाठ. मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या करून टेबलावर ठेवले. आता जी शिवानी जी आहे ती आपल्याला काय सांगते आहे की माझं नाव शिवानी आहे आणि मी 5वीत शिकते. माझ्या घरी कोण कोण सदस्य आहे तर आई आहे, बाबा आहेत, भाऊ शिवराज आहे आणि मी स्वतः आहे. आमच्या घरची सगळी जी कामं आहेत ती आमची आई स्वतःच करते आणि आम्ही तिला कामामध्ये मदत करतो. तिने कपडे धुवून ठेवले की भाऊ शिवराज काय करतो तर कपड्यांच्या घड्या करून तो टेबलावर ठेवतो. पुढे सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. आता पुढे शिवानी काय सांगते, सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले आणि त्यांनी आईजवळ काही पैसे ठेवायला दिले. आई कामाच्या घाईत होती त्यामुळे तिने काय केलं तर टेबलावरती जे कपडे शिवराजने ठेवले होते त्या कपड्यात तिने ठेवले आणि ती कामात गढून गेली. म्हणजे गढून जाणे म्हणजे काय तर मग्न होणे. ती कामात बिझी झाली. ओके, पुढे बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्या टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. आता काय बरं प्रसंग झाला आहे, काय गोष्ट घडली आहे तर आईने जे कपडे ठेवले होते त्या कपड्यात आईने घाईघाईने काय केले, बाबांनी दिलेले पैसेसुद्धा ठेवले. आणि तितक्यात काय झालेलं आहे, आई कामात बिझी झालेली आहे, बाबा बाहेर गेले, भाऊ शिवराज खेळायला गेला आणि शिवानी अभ्यासात बिझी झाली. इतक्यात कोण आलेलं आहे तर इस्त्रीवाले दामू काका आलेले आहेत. इस्त्रीवाले ज्यांच्याकडे आपण कपडे देतो इस्त्री वगैरे करण्यासाठी. ओके, आणि आई स्वयंपाकघरातून काय म्हणाली तितक्यात, अगं शिवानी, त्या टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले आणि इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. शिवानीने देखील पाहिलेलं नाही की कपड्यामध्ये काय आहेत तर पैसे आहेत आणि तिने ते तसंच देऊन टाकले. ओके, तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की ती कशा प्रकारे कपडे पिशवीत भरती आहे. ओके, आणि तिथे दामू काका उभे आहेत. पुढे 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. आता किती दिवस झाले त्या गोष्टीला, हा प्रसंग होऊन तर 2 दिवस झालेले आहेत आणि आता बाबांनी आईकडे पैसे मागितले आहेत. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागले पण पैसे काही सापडेनात. आई कावरीबावरी झाली. पैसे कुठे गेले? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली पण पैसे काही सापडले नाहीत. आता आईने पैसे कपड्यात ठेवले होते गडबडीमध्ये पण ती विसरलेली आहे आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती कुठे पैसे शोधायला गेलेली आहे तर कपाटात. आणि ते शोधताना ती फार कावरीबावरी झाली आहे. कावरीबावरी होणे म्हणजे गोंधळून गेलेली, एकदम कन्फ्यूज झालेली आहे. पैसे गेले कुठे असा आता आईला प्रश्न पडलेला आहे. घरात सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू झाली आहे. आपण पण असंच करतो ना, आपले पैसे सापडले की इकडे शोध तिकडे शोध, कुठे ठेवले काही लक्षात येत नाही आणि मग ते कुठेतरी आपल्याला सापडून जातात, हो की नाही. पण पैसे काही सापडले नाहीत. आईने सगळीकडे शोधलेलं आहे पण आईला पैसे काही सापडले आहेत का नाही, कारण पैसे घरामध्ये नाहीच आहेत, हो की नाही. ते कुठे आहेत तर कपड्यांच्या घड्यामध्ये. पुढे संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, आहो वहिनी,
आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागूनच आईने विचारले. आता आई का वैतागलेली आहे, कारण बाबांनी तिच्याजवळ जे पैसे दिले होते ते पैसे आई कुठेतरी विसरलेली आहे, तिच्याकडून ते कुठेतरी गेलेले आहे. त्यामुळे ती थोडीशी अशी वैतागलेली आहे, चिंतेत आहे. आणि ती काय म्हणते दामू काकाला, काय रे बाबा, कपडे आणलेस का. दामू काकाने खिशातून पैसे काढले तितक्यात. ओके, अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो. आणि दामू काका काय म्हणतात की अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्री करायला घेतले आणि तितक्यात मला काय सापडले, कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते पैसे मी परत करायला आलो आहो. ओके, पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काकाला आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले आणि दामू काका काय म्हणाले की हे पैसे घ्या आणि कपडेही घ्या आणि पैसे मोजून घ्या. दामू, पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. आणि काय म्हणाले बाबा तितक्यात की पैसे तर बरोबर आहेत, तू अगदी प्रामाणिकपणे जेवढे पैसे होते तेवढेच पैसे आम्हाला परत केलेस, मला तुझा प्रामाणिकपणा फार आवडलेला आहे. बाबा बक्षीस म्हणून दामू काकाला 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमवून खातो. तितक्यात जे दामू काका आहेत ते बाबांना काय म्हणतात, की मला तुमचे 100 रुपये नको आहोत, आम्ही काय आहोत, गरीब माणसं, आणि आम्ही जेवढे कष्ट करतो तितकेच पैसे आम्ही घेतो, आम्हाला जादाचे पैसे नको. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्याच्या पाठमोरे आकृतीकडे कौतुकाने पाहतच राहिले. आता पाठमोरी म्हणजे पाठीकडची बाजू, पाठीमागून आपण जेव्हा लोक जातात ना तेव्हा पाहतो ती पाठची बाजू. ओके, मग अशा ह्या प्रामाणिक इस्त्रीवाल्याकडे आई बाबा कसे पाहत राहिले, तर अगदी कौतुकाने, काय बरं हा माणूस आहे, आपले पैसे ह्याच्याकडे होते तरीसुद्धा त्याने आपल्याला जेवढेच्या तेवढे पैसे आणून दिले आणि आता बक्षीस म्हणून देखील तो काही घेत नाही, किती हा प्रामाणिक इस्त्रीवाला आहे, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. म्हणूनच त्यांच्या प्रामाणिकपणाला पाहताच आपल्या ह्या पाठाला नाव काय दिलेलं आहे, तर प्रामाणिक इस्त्रीवाला म्हणजे हॉनेस्ट आयर्न मॅन. ओके.